व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम। नमस्कार मंडळी, आज गुरुपौर्णिमा। पौराणिक कथेनुसार आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला या विश्वाचे गुरु, वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं। गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा फार जुनी आहे आणि ती परंपरा आजसुद्धा चालू आहे। मी विचार करत होते की आपण सहज म्हणून जातो ना की आयुष्यात कोणीतरी गुरु मिळाला पाहिजे, किंवा आपण एखाद्याला म्हणतो की अगदी गुरु भेटलास मला। किती इझिली बोलतो ना आपण हे। तर खरंच गुरुवरून कोणकोणते प्रचलित शब्द आहेत याचा विचार करत असताना असे काही शब्द मला सापडले की जे आपण नेहमी बोलत असतो आणि त्याला खूप महत्त्वसुद्धा आहे, महत्त्वाचा अर्थ आहे। तर असे काही शब्द मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ते शब्द पाहूया कोणकोणते आहेत ते। तर पहिला आहे गुरुमंत्र, म्हणजे गुरुनं शिष्याला केलेलं विशिष्ट मार्गदर्शन किंवा शिष्याला कठीण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी दिलेला मंत्र म्हणजे गुरुमंत्र। दुसरा आहे गुरुकिल्ली, म्हणजे एखाद्या समस्येचं किंवा कामाचं सोपं उत्तर किंवा मार्ग। तिसरा आहे गुरुदक्षिणा। गुरुदक्षिणा म्हणजे गुरुनं दिलेल्या ज्ञानासाठी शिष्यानं गुरुला दिलेली दक्षिणा किंवा भेट। चौथा अगदी सहज वापरला जाणारा शब्द म्हणजे गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षण म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि इतर ग्रहांमध्ये तयार होणारी आकर्षित करण्याची शक्ती, ज्याच्यामुळं एखादी व्यक्ती वस्तू जमिनीवर स्थिर राहू शकते। म्हणूनच आज आपण पृथ्वीवर उभे आहोत। पाचवा शब्द आहे गुरुतुल्य, म्हणजे अगदी गुरु समान महत्त्वाची व्यक्ती। त्यानंतर आपल्या आठवड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुवार, आठवड्यातला एक दिवस। हा दिवस बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाला समर्पित आहे। आणि मला आठवलेला अजून एक शब्द म्हणजे गुरु शिष्य परंपरा। शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध, ज्ञान आणि आदर यांची देवाणघेवाण दर्शवणारी परंपरा। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये गुरु शिष्य परंपरेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। ऋषी सांदीपनी आणि श्रीकृष्ण, ऋषी वशिष्ठ आणि श्रीराम, द्रोणाचार्य आणि अर्जुन या प्राचीन कालखंडातील काही गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला सहज आठवतात। तसंच चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, श्री गोळवलकर गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवार, हे काही अलीकडच्या काळातली उदाहरणंही आपल्याला लक्षात येतील। आणि आज आहे गुरुपौर्णिमा। मला काय वाटतं माहिती आहे की गुरु म्हणजे आपल्याला आयुष्यात कोणत्याही स्वरूपात भेटणारा मार्गदर्शक। माझ्या दृष्टीनं गुरु म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंतचा साकव असतो। तुम्हाला सुद्धा असे काही शब्द आठवत असतील, माहीत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि सापेक्षच्या यूट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लगेच करा। आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा। सापेक्षकडून सर्व गुरुतुल्य व्यक्तींना मनापासून अभिवादन। धन्यवाद।